सकाळ सकाळ पटापटा आवरायचं काम चालू होते, कारण की साखरपुड्याला जायचं होतं म्हणून. आणि घरात खूप पसाराही पडला होता. मग आम्ही मेकअप केला होता तर सगळा पसारा असा राहिला होता पडलेला. तर मम्मीन ते आलेले रानातून, आजीन ते, तर कारण की मग मला आवरता नाही येणार म्हणून आजी आलेली जिनूला घ्यायला. त्यानंतर मग मी स्ट्रेटनिंग करायला बसवली, कारण की मी रुपाताईला बोलून घेतलं होतं स्ट्रेटनिंग करण्यासाठी. केस व्यवस्थित दिसले की छान वाटतं म्हणून. तर मी अशी रेडी झालेली. त्यानंतर मग आम्ही हॉलवरती गेलो. मी काय झालं, मम्मीला सांगितलं माझा व्हिडिओ काढ. तर मम्मीने फक्त कॅमेरा चालू केला आणि तसाच मोबाईल धरला. तिने काही व्हिडिओज काढला नाही. तुमच्यासोबत झालं आहे का असं कधी? एकमेकांनी रिंग घालून घेतली. त्यानंतर आम्ही लगेचच फोटो काढून घेतले. तर आद्विकला खूप भूक लागलेली म्हणून लगेचच जेवायला गेलो. तर जेवणामध्ये डाळ भात, गुलाबजाम आणि राजमाची भाजी आणि पुरी होती. तर छान जेवण होतं. त्यानंतर इथे जिनूचा, आद्विकचा आणि भक्तीचं फोटोशूट चाललं होतं. तर ते तिघंही खूप छान असे पोज देत होते. नंतरून जिनिशाला घेऊन मी थकली होती म्हणून तिला एक सारखं सारखं उचलून कंटाळा येतो म्हणून मी तिला असंच टाकून दिलेलं. घरी आल्याच्या नंतर बोरन्हाण करायला घेतलं, कारण की पायाला लागल्यामुळं माझं राहूनच गेलं होतं जिनूचं बोरन्हाण घालायचं. तर ऋतूच्या मम्मीने तिने बोलले आज लास्ट दिवस आहे, बोरन्हाण करून घे, परत नाही घालता येणार रथसप्तमी संपल्यानंतर. तर पटकन असे सगळ्याजणी आलेल्या आणि सामान पण मी सगळं पहिलेच आणून ठेवलं होतं. पण पायाला लागल्यामुळं कसं मी माझ्याकडून म्हटलं जाऊ दे राहू दे, आता कोण करणार ना आपलं. त्याच्यामुळं त्या काय बोलल्या आम्ही करतो, मग त्याच आलेल्या सगळं करायला. तर त्यांनीच सगळं केलं. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे छान छान व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती. तर त्यानंतर मग मी जिनूला हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करून घेतलं. तर इथे आद्विक आणि इवा पण खूप मस्ती करत होती. त्यांना नको नको ते बॉल उडू नको, कारण की दिव्यापाशी आल्यावरती फुटल्यावरती ती डचकन म्हणून, पण ते काय ऐकतच नव्हते. त्यानंतर आम्ही जिनूचं बोरन्हाण करून घेतलं. पण ती खूप एन्जॉय करत होती. आम्हाला वाटलं ती रडल, कारण की अंगावरती लाया वगैरे टाकल्यावर पोरं डचकतात ना. पण ती काय डचकली वगैरे काहीच नाही. ती मस्त एन्जॉय करत होती. मला तर भीती होती की तिने वरती जर पाहिलं आणि तिच्या डोळ्यात गेलं तर, पण तिने काय पाहिलं नाही वरती. लगेचच पोरांचं चॉकलेट घ्यायची कामं चालली होती. कोण किती चॉकलेट घेते, कोण किती घेते. आणि सईनी तर सगळ्या कॅडबऱ्याच घेतलेल्या होत्या. त्या लहान मुलांना काही तिने दिलंच नाही सगळं. आणि सगळेजण आलेच होते तर म्हटलं हळदी कुंकू पण करून घेऊ. तर माझ्याकडे थोडेसे वाण होते घरात, मग मी तेच वाटले. ते अचानकच ठरलं हळदी कुंकवाचं पण. त्यानंतर मग मी जिनूला झोपी लावलेलं. पटकन अशी साडी काढून घेते. साडी असल्यावरती काही काम सुचत नाही. नंतर कपडे सुकत घातले. घरात खूप पसारा पडलेला होता, तो क्लीन केला. सगळं किचनवरती पण राडा झालेला होता. किचनचा राडा आवरून नाही झाला का लगेचच जिनू उठून बसलेली. नंतर मग भावानी भेळ आणलेली, तर त्याच्यातली मी थोडीशी खाल्ली. तर जिनू उठून बसल्यामुळे मला काही काम करताच आलं नाही स्वयंपाक. तर नंतर आम्ही बिर्याणी आणली. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला बाय, भेटू.